Hello friends, today we are going to start introduction to economics. Actually our subject is business economics, but before the study of business economics we need to highlight the concept of economics or whatever meaning and definition of economics is there. So firstly we are going to introduce the economics. You all are already studied at 12th level the subject of economics in detail. Same I will highlight here and I will remind your whatever I will retain, whatever your study taken by you in 12th class, you have to highlight again here. Okay, thanks. इंट्रोडक्शन टू इकॉनॉमिक्स, अर्थशास्त्राची प्रस्तावना और अर्थशास्त्र म्हणजे काय. इकॉनॉमिक्स मीनिंग अँड डेफिनिशन, अर्थशास्त्राचे अर्थ आणि व्याख्या. इकॉनॉमिक्स इज अ सोशियल सायन्स, हे एक सामाजिक शास्त्र आहे. इट स्टडीज इकॉनॉमिक लाईफ ऑफ ह्युमन बीइंग, मानवाच्या आर्थिक जीवनाचा अभ्यास करतं. ह्युमन बिहेवियर इन रिलेशन विथ द इकॉनॉमिक प्रॉब्लेम is studied under this subject. Means here we are going to study the human behavior, but in relation with the economic problem studied under this subject. Several definitions of economics have been given by different economists. These are classified as below. The first category, wealth definitions, अर्थशास्त्राच्या संपत्तीच्या व्याख्या. वेलफेअर डेफिनेशन्स, अर्थशास्त्राच्या कल्याणविषयक व्याख्या. स्केअरसिटी डेफिनेशन्स, अर्थशास्त्राची दुर्मिळतेची व्याख्या. फोर्थ कॅटेगरी, ग्रोथ डेफिनेशन्स, अर्थशास्त्राच्या वृद्धी व विकासविषयक व्याख्या. वन बाय वन विल हायलाइट हियर अगेन. फर्स्टली वेल्थ डेफिनेशन्स ऑफ इकॉनॉमिक्स. अकॉर्डिंग टू हियर, इकॉनॉमिक्स इज अ सायन्स ऑफ वेल्थ, अर्थशास्त्र हे संपत्तीचे शास्त्र आहे. अकॉर्डिंग टू ॲडम स्मिथ अँड जे बी से, इकॉनॉमिक्स इज अ सायन्स ऑफ वेल्थ. सो अकॉर्डिंग टू ॲडम स्मिथ, अँड इन्क्वायरी इन टू द नेचर अँड कॉजेस ऑफ द वेल्थ ऑफ द नेशन्स, राष्ट्राच्या संपत्तीचं स्वरूप आणि कारणांची माहिती म्हणजेच अर्थशास्त्राचा अभ्यास, असं कोण म्हणतो? ॲडम स्मिथ. सो अकॉर्डिंग टू ॲडम स्मिथ, economics is nothing but it is the science of wealth. According to J.B. Say, science which deals with the wealth is considered as what? Economics. जे शास्त्र संपत्तीशी संबंधित आहे त्या शास्त्राला अर्थशास्त्र म्हणतात असं जे बी से म्हणतो. मीन्स अकॉर्डिंग टू बोथ ॲडम स्मिथ अँड जे बी से, इकॉनॉमिक्स इज अ सायन्स ऑफ वेल्थ. Only material wealth is considered and social welfare is ignored in the above definitions. यामध्ये फक्त मटेरियल वेल्थ, भौतिक संपत्तीचा विचार केला गेला, परंतु सामाजिक कल्याण, व्यक्तीचं कल्याण विचारात घेतलं गेलं नाही. सो कन्सिडरिंग दिस लिमिटेशन्स ऑफ वेल्थ डेफिनेशन्स, नेक्स्ट डेफिनेशन्स डेव्हलप्ड दे आर वेल्थ डेफिनेशन्स ऑफ इकॉनॉमिक्स, अर्थशास्त्राच्या कल्याणविषयक व्याख्या. अकॉर्डिंग टू दिस थॉट, इकॉनॉमिक्स इज अ सायन्स ऑफ मटेरियल वेलबिंग, भौतिक व्यक्तीच्या भौतिक कल्याणाचं शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र. यामध्ये डॉक्टर अल्फ्रेड मार्शल म्हणतो, ही सेड, इकॉनॉमिक्स इज द स्टडी ऑफ मॅनकाइंड. Economics is the study of mankind in the ordinary business of life. सामान्य जीवनामध्ये मानवाच्या या ठिकाणी आपण या ठिकाणी मानवी जीवनाचा अभ्यास करत असतो. इट एक्झामिन्स दॅट पार्ट ऑफ इंडिव्हिज्युअल अँड सोशल ॲक्शन विच इज मोस्ट क्लोजली कनेक्टेड विथ द अटेनमेंट विथ द यूज ऑफ द मटेरियल रिक्विजिट्स ऑफ वेल-बीइंग. मीन्स whatever material requisites are there, whatever wealth is there, that must be for the well-being of the society, well-being of the individual as well as social is important here. Thus it is one side a study of wealth, and on
other and more important side, a part of the study of the man. Means according to Alfred Marshall, only wealth is not important, that wealth how is useful for the human being or social being as a welfare. Again, according to Professor A.C. Pigou, said the range of our inquiry means study, becomes restricted to that part of the social welfare that can be brought directly or indirectly into relation with the measuring rod of money. म्हणजे आपण प्रत्येक गोष्ट पैशाच्या सहाय्याने मोजतो, परंतु हे डायरेक्टली इनडायरेक्टली आपण काय करतो या ठिकाणी, वी आर गोइंग टू अचीव द सोशल वेलफेअर विथ द measuring rod of money, and that is studied under the head of under the study of economics. Means at end I will say here, according to Dr. Alfred Marshall and Professor A.C. Pigou, economics is the science of material well-being or welfare of the society is important. Next, scarcity definition of economics. According to this thought, economics is the science of choice making. अर्थशास्त्र हे एक निवडीचे शास्त्र आहे. का? त्याचं कारण रॉबिन्स म्हणतो या ठिकाणी, आणि हे सर्वश्रुत आणि महत्त्वाची व्याख्या आहे. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट अँड व्हेरी ऑफनली यूज्ड. इकॉनॉमिक्स इज अ सायन्स. इट इज अ सायन्स, हे एक शास्त्र आहे. वी स्टडीज human behavior as a relationship between ends and scarce means which have alternative uses. Means here what? According to here, economics is a science which studies the human behavior. हे एक शास्त्र आहे की जे मानवी वर्तनाचा अभ्यास करतं. As a relationship between the ends and scarce means, कशाचा अभ्यास करतं? वी आर गोइंग टू मेंटेन द रिलेशनशिप इन बिटवीन द अवर एंड्स अँड स्केअर्स. एंड्स मीन्स वॉन्ट्स, नीड्स, गरजा आपल्या, अँड स्केअर्स मीन्स दुर्मिळ साधने, रिसोर्सेस विच आर स्केअर्स, नॉट अवेलेबल वॉट एवर वी रिक्वायर. अँड अगेन दीज मीन्स हॅव अल्टरनेटिव्ह युजेस. आणि हे साधनेसुद्धा कसे आहेत? पर्यायी उपयोगाचे आहेत. अँड दॅट्स वाय वी नीड टू choose some demands or ends and wants out of all, because they are unlimited, and comparatively whatever the resources or means are there, they are limited and are having the alternative uses. That's why we need to make the choice of some wants and ends in order to satisfy. Not possible to satisfy all ends and wants. सर्वच गरजा पूर्ण करणे शक्य नाही. या गरजापैकी काही गरजांची आपल्याला निवड करावी लागते, आणि आपली साधने ही मर्यादित आणि पर्यायी उपयोगाची असल्यामुळे आपल्या असलेल्या अनंत गरजापैकी काही गरजांची आपल्याला निवड करता येते. धिस डेफिनेशन शोज द फॉलोइंग आस्पेक्ट्स. नंबर 1, इकॉनॉमिक्स इज अ सायन्स. हे एक शास्त्र आहे, मान्य आहे. नंबर 2, अनलिमिटेड एंड्स. व्हॉट एवर एंड्स और वॉन्ट्स आर देअर, दे आर अनलिमिटेड. गरजा कशा आहेत? मर्यादा आहेत. नाव नेव्हर एंडिंग. स्केअर्स मीन्स द रिसोर्सेस आर व्हेरी लिमिटेड. दे आर नॉट व्हॉट एवर वी रिक्वायर टू सॅटिस्फाय आवर एंड्स अँड वॉन्ट्स. दे आर इन लिमिटेड ॲज कम्पेअर टू एंड्स. Again, they have alternative uses of means. Whatever means or resources are there, they are not only the limited, but at the same time they have the so many uses or alternative uses. Suppose we have 100 rupees and we can use the 100 rupees for our movies watching, for our book purchasing, for our shoe or sandal or chappal purchasing, or to purchase a book or notebook, whatever may be. So these are the means whatever resources are there, they are not only having their scarcity, but also they have the alternative uses, and that's why each and every person has a problem which needs and wants to choose to satisfy with the help of available scarce means.
नेक्स्ट और लास्ट कॅटेगरी ग्रोथ डेफिनेशन ऑफ इकॉनॉमिक्स. अर्थशास्त्राची या ठिकाणी वृद्धी व विकासविषयक व्याख्या, विकासाची व्याख्या असं म्हटलं जातं किंवा वृद्धीची व्याख्या असं म्हटलं जातं. अकॉर्डिंग टू दिस थॉट, इकॉनॉमिक्स इज अ सायन्स ऑफ डायनॅमिक ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. म्हणजे या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, अर्थशास्त्र एक असं शास्त्र आहे की जे डायनॅमिक, सतत प्रगतिशील असतं. डायनॅमिक ग्रोथ अँड डेव्हलपमेंट मीन्स वॉट एव्हर ग्रोथ अँड डेव्हलपमेंट, वृद्धी आणि विकास ह्या संकल्पना कशा आहेत, डायनॅमिक आहेत. ते एका स्टेजला थांबत नाहीत, ते आर हॅव्हिंग कंटिन्युअस नेचर. म्हणून या ठिकाणी म्हटलेलं आहे इकॉनॉमिक्स इज अ सायन्स ऑफ डायनॅमिक ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. आणि म्हणून प्रत्येक व्यक्ती आपण कुठंच थांबत नसतो, सातत्याने तो काय करतो, प्रगती करतो. ही इज गोइंग टू ऑलवेज टू मेक द प्रोग्रेस. देर इज नो एनी एंडिंग पॉईंट. सो इट इज कन्सिडर्ड ॲज डायनॅमिक ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. अँड हिअर according to Paul Samuelson, economics is the study of how men and society choose, with or without the use of money, employ the scarce productive resources which have alternative uses to produce the various commodities over time and distribute them for the consumption. Now and in the future among the various people and groups of the society. Means here in economics the study how men or society choose with or without use of money, पैशाचा वापर असेल किंवा पैशाशिवाय रिसोर्सेस असतील. दे एम्प्लॉय म्हणजे वापरणे, गुंतवणे. एम्प्लॉय मीन्स वापरणे, गुंतवणे. स्केअर्स प्रोडक्टिव्ह रिसोर्सेस, उत्पादन करणारे रिसोर्सेस कसे आहेत, दुर्मिळ आहेत. आणि आपण अशा ठिकाणी गुंतवता की ज्याच्या ठिकाणी आपल्याला की जे काही उत्पादन करू त्या माध्यमातून आपण कमोडिटीज अँड सर्व्हिसेस की ज्या लोकांना ओव्हर द टाईम उत्पादन करून डिस्ट्रीब्यूट देम फॉर कन्झम्पशन नाऊ अँड इन फ्युचर. आज काय लागतं ते आणि भविष्यात काय लागेल ते देखील सुद्धा करण्यासाठी प्रयत्न करतो. असं प्रयत्न करणारं शास्त्र म्हणजेच अर्थशास्त्र. मीन्स हिअर व्हॉट एव्हर अवर एंड्स अँड वॉन्ट्स आर देअर ॲट प्रेझेंट, in order to satisfy the ends and wants of our present wants and ends, whatever available resources are there, we are not going to use totally. We are taking into account for future also. Means whatever goods and services are there, we are not going to produce to consume now, but we are going to produce and distribute some goods and services not for now but for the future also. So this concept is considered as dynamic growth development concept. And according to this thought, economics is nothing but it is the science of dynamic growth and development. जे शास्त्र सातत्याने प्रगती आणि विकास आणि वृद्धी याचा विचार करतं ते शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र असं या ठिकाणी डायरेक्टली इनडायरेक्टली या ठिकाणी म्हणायचे. The above definition is a modern and very comprehensive because it does not restrict to material well-being or money measure. या ठिकाणी केवळ मनी मेजरमेंट महत्त्वाचं नाही, म्हणजे प्रत्येक गोष्ट पैशातच व्यक्त केली असं आवश्यक नाही. आणि मटेरियल वेलफेअर, भौतिक सुख ही तेवढं महत्त्वाचं नाही आहे किंवा असं काही या ठिकाणी एक लिमिटिंग फॅक्टर नाही आहे. परंतु हे काय विचार करते, इट कन्सिडर्स इकॉनॉमिक ग्रोथ अँड डेव्हलपमेंट ओव्हर टाईम. या ठिकाणी महत्त्वाचं काय आहे, आर्थिक वृद्धी आणि विकास. म्हणजे आज तर लागणारच, त्यासाठी आपलं नियोजन आहेच, पण उद्या पण कसं लागेल त्याचंही नियोजन आपण या ठिकाणी करतो. दॅट इज कन्सिडर्ड ॲज ग्रोथ अँड डेव्हलपमेंट ओव्हर द टाईम. अँड हिअर थँक्यू.